अरे डान्सर लागते डान्सर लागतो मला कोणी विचारित नाही घंट्या तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या तुम्हाला कोणी मोजत करावं तुम्हाला विचारित सुद्धा नाही सायका सुद्धा जाय ना कोणी तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत तुमच्यासारखे मला पद मागायचे नाहीत तुम्हाला जीव लाईत नाहीत लोक मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत पद नाही मागत माझा समाज माझ्यावरती जीव लावतो महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चांगलाच पेटलाय. मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या विविध भागात दौरे करून मराठा समाजाला संघटित करतायत. त्यांचा हा शांतता संवाद दौरा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू असून सांगलीत आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील एका आलिशान वाहनाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. जरांगे पाटील हे ज्या गाडीतून प्रवास करत होते ती लँड रोवर कंपनीची डिफेंडर ही अत्यंत महागडी लक्झरी कार आहे. बाजारात या गाडीची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका बाजूला मराठा समाजातील गरिबी आणि आरक्षणाची गरज सांगतात आणि दुसरीकडे आंदोलनाचं मुख्य नेतृत्व एवढ्या महागड्या गाडीतून फिरत असल्याचा मुद्दा विरोधकांनी तात्काळ उचलून धरलाय. त्यामुळे जरांगेंच्या 1.5 कोटीच्या गाडीवरून कसा वाद पेटलाय पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. हा मुद्दा समोर येताच ओबीसी नेते आणि विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी जरांगे पाटलांना घेरण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियापासून ते थेट राजकीय संभांपर्यंत जरांगे यांच्या गाडीची आणि त्यांच्या कथित श्रीमंतीची चर्चा रंगू लागली आहे. विरोधकांनी अत्यंत आक्रमकपणे विचारलंय की स्वतःला सामान्य शेतकरी आणि गरीब कुटुंबातील म्हणवणारे मनोज जरांगे पाटील एकाएकी 1.5 कोटीच्या गाडीत कसे काय बसू शकतात? आंदोलनासाठी आणि या दौऱ्यासाठी येणारा कोट्यावधी रुपयांचा निधी कुठून येतो? यामागे कोणत्या बड्या राजकीय नेत्याचा किंवा शक्तीचा हात आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांच्या हेतूवर आणि त्यांच्या आंदोलनाच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला. 1.5 कोटीच्या गाडीतून फिरणारे जरांगे, 1.5 कोटीच्या गाडीतून फिरणारे जरांगे. त्यामुळे मराठा समाज किती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे खरंच त्यांना आरक्षणाची गरज आहे का असा सवालही उपस्थित होतोय. या गंभीर आणि थेट आरोपांनंतर मनोज जरांगे पाटील गप्प बसणारे नाहीयेत. सांगलीतील प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अत्यंत संतप्त आणि तितक्याच उपरोधिक भाषेत विरोधकांना सुनावलंय. जरांगे पाटील म्हणाले की विरोधक सध्या माझं खूप उकरू लागलेत आणि माझ्यावर या लोकांचं खूप बारीक लक्ष आहे, पण मला त्याची अजिबात पर्वा नाहीये. माझ्याकडे स्वतःची महागडी गाडी नाही आणि माझ्या खात्यात 1 रुपयाही नाही. ही गाडी माझी नसून मराठा समाजातील एका अत्यंत प्रेमळ कार्यकर्त्याची आहे. प्रत्येक जातीमध्ये जसं श्रीमंत आणि गरीब वर्ग असतो तसाच तो मराठा समाजातही आहे. माझ्या समाजातील एखाद्या सुदैवी तरुणानं किंवा कार्यकर्त्यानं स्वकष्टानं नवीन गाडी घेतली तर त्याला असं वाटतं की आपल्या नेत्यांना पहिल्यांदा त्या गाडीत बसावं. तो अत्यंत अभिमानाने आणि हक्काने मला सांगतो की पाटील ही नवीन गाडी घेतलीये, आता तुम्ही माझ्या या गाडीत बसा आणि संपूर्ण महाराष्ट्रात फिरा. यात चुकीचं काय असा उलट सवाल त्यांनी केलाय. अरे डान्सर लागते डान्सर लागतो मला कोणी विचारित नाही घंट्या माझ्या जातीतले लोक त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना उद्योगपतींना सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या तुम्हाला कोणी मोजितही करावं तुम्हाला विचारित सुद्धा नाही सायका सुद्धा जाय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात इंडिका आली बसा, पूजा करायची नवी गाडी घेतली बसा. सायकलीचं पूजा करून घेतल्यात माझ्याकडून, शाळेचं पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्यांनी आणली ती मला बाबा मी कष्ट केलेलं आहे माझ्या गाडीत बसा. जरांगे पाटलांनी विरोधकांचा समाचार घेताना अत्यंत तीव्र शब्दांचा वापर केलाय. ते म्हणाले की माझ्यावर जळणाऱ्यांची संख्या सध्या राज्यामध्ये खूप वाढली आहे. मी डिफेंडर गाडीमध्ये फिरतोय तर त्यांच्या पोटात का दुखतंय? मला माझ्या समाजानं खूप मोठं केलंय आणि मी केवळ माझ्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील तरुण पिढीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी दिवस रात्र झटतोय. माझी जात माझ्यावर मनापासून प्रेम करते आणि म्हणूनच ते मला त्यांच्या गाड्या अभिमानाने वापरायला देतात. तुम्हाला कोणी अशी गाडी देते का असा थेट सवाल त्यांनी केलाय. तसेच आपण कोणत्याही गाडीत बसू तो आपला आणि आपल्या समाजाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाहीये असेही त्यांनी खडसावले. हा वाद आता केवळ गाडीच्या किमतीपुरता मर्यादित नसून यामागे महाराष्ट्रातील आगामी निवडणुका आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा रंगत चाललेला राजकीय संघर्ष कारणीभूत असल्याचं दिसतंय. जरांगे यांच्याकडून ओबीसी नेत्यांवर अगदी खालच्या पातळीवर टीका केली जाते, तर महायुतीचं मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय गणितच बिघडलंय.
जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात घेतलेल्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांकडूनही अर्थात त्यांना प्रत्युत्तर म्हणून वैयक्तिक पातळीवर लक्ष केलं जात आहे. कार्यकर्त्यांच्या मते जरांगे पाटलांची प्रतिमा एक साधं आणि प्रामाणिक नेतृत्व अशी आहे. हीच प्रतिमा डागाळण्यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अशा लक्झरी गाडीचा मुद्दा उपस्थित करून समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे जरांगे पाटील यांनी आपण या राजकीय चिखलफेकीला घाबरत नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय की तुम्ही माझ्यावर कितीही पाळत ठेवली किंवा माझे कितीही उकरून काढण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला माझ्या विरोधात काहीही सापडणार नाही, कारण माझं आयुष्य आणि माझं आंदोलन अत्यंत पारदर्शक आहे. मी माझ्या समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही आणि सरकार किंवा विरोधक कितीही शक्तिशाली असले तरी त्यांच्या दबावाला बळी न पडता मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझ्या समाजातील मुलांना भविष्यात लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं पाहणं हेच माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी अशा फालतू आरोपांकडे दुर्लक्ष करून माझा लढा सुरूच ठेवणार आहे. सांगलीतील या डिफेंडर गाडीच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. हा वाद येत्या काळात शांत होतो की यावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.